प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ 395 थांबलेलो होतो. 395 श्लोक काय आहे? अशा स्थितीत अधिक काही सांगावयाचे असे उरलेले आहे का? त्याला काय सांगितलेले आहे? मागच्या याच्यामध्ये सर्व जगत परब्रह्म रूप आहे. काय सांगितलेले आहे? 94 मध्ये बघा, आपल्यातील परब्रह्म आकाशाप्रमाणे निष्कलंक परिपूर्ण असून असीम, गतिहीन आणि अविकारी असते. त्याला आतील बाजू नसते व बाहेरची. ते अनन्य अद्वय असते. त्यामुळे दुसरे काही जाणण्यासारखे आहे का? आपल्यातील चैतन्य निष्कलंक, परिपूर्ण, असीम, गतिहीन, अविकारी असते. त्याला आतली बाजू बाहेरची नाही. ते परब्रह्म आहे आणि त्याच्याशिवाय जगात दुसरं काही नाही. असा श्लोक होता 94. मग 95ला ते काय म्हणतात? अशा परिस्थितीत अधिक काही सांगावयाचे असे उरलेले आहे का? देव पण म्हणतात, आता तुला काही सांगायचं शिल्लक राहिलं नाही, तरी पण मला विचारायचं बाबा, तुला कुठपर्यंत ठसलंय? तर ते म्हणले, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. असं तिकडून म्हणतोय अर्जुन. इकडं हेच सांगतात शंकराचार्य, का आता तुम्हाला हे एवढं सगळं माहिती झालं, तर आता काही जाणायचं शिल्लक राहिलेलं नाही. जीव हा स्वतःच ब्रह्म आहे आणि ब्रह्म अद्वितीयम अशी श्रुती सांगत असल्यामुळे बघा, श्रुती ग्रंथ सांगतात. आपल्याला समजा नाही अनुभव आला, समजा किंवा आपल्याला काही शंका आहे, तर काही शंका कुठं दूर होत जातात? नाही श्रुती परोती माऊली जगा. ते काय करते? ती आपली आई आहे, आपल्याला अहितापासून काढती आणि हित देऊन वाढविती. अशी आपली ती माऊली आहे. ती काय म्हणते? ब्रह्म अद्वितीय अशी श्रुती सांगत असल्यामुळं जीव हा स्वतःच ब्रह्म आहे असं यांचंही म्हणणं आहे. पण ते अजून पुरावा घेतात. हा सर्व जगाचा विस्तार, हा सर्व जगत विस्तार ब्रह्मरूपाने नटलेला आहे. देव नटला नानापरी, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी, किंवा प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले, असा तो सर्व जगत विस्तार ब्रह्मरूपाने नटलेला आहे. त्याच्यानंतर ज्ञानाने संपन्न बुद्धी झालेले लोक बाह्य भासणाऱ्या गोष्टीचा संपूर्ण त्याग करून ब्रह्म सोडून बाकीचं सगळं काहीही भासत असलं तरी ती भ्रांती आहे असं समजून त्याग करतात. शिंपलीच आहे, लांबून जरी ती चांदी दिसली तरी तिचा ते त्याग करतात. कारण आज जरी क्लिअर झालं ती शिंपली आहे, पण उद्या जर आपण त्याच रस्त्याने चाललो तसाच पुढे प्रसंग घडला तरी आपल्याला काय दिसणार आहे? चांदीच वाटणार आहे किंवा लांबून मृगजळच वाटणार आहे. पण ते काय असतं? एक उन्हाची किरण सोडली किंवा शिंपली सोडली तर दुसरं काहीच नाही. त्यामुळं ज्ञानसंपन्न जे लोक आहेत ते ज्ञानसंपन्न बुद्धी झालेले लोक बाह्य म्हणून भासणाऱ्या गोष्टींचा संपूर्ण त्याग करतात. म्हणजे खांबावर भूत दिसलं तरी भूत नाही, रश्शीवर साप दिसला तरी साप नाही, कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालं. त्याला ज्ञान झालं म्हणजे तो ज्ञानाने संपन्न झालेला आहे. सतत ब्रह्मरूप होऊन राहतात. ते काही क्षणाला ब्रह्मरूप नसतात. ते कसे असतात? सतत ब्रह्मरूप असतात. असे आज तागायत बी आहेत. फक्त त्यांच्या ना आपल्या काय झाल्या पाहिजेत? गाठीभेटी झाल्या पाहिजे. गाठीभेटी झाल्या तरी त्या आपल्या डोक्यात पटलं पाहिजे की हा तो आहे म्हणून. एरवी ते कळू शकत नाही, हे की नाही? त्याच्यानंतर ते म्हणतात सतत ब्रह्मरूप होऊन राहतात, हेच पक्के अंतिम तत्व होय. असं ते पक्क धरतात का माझ्यासह सगळं जगत आपणासहित ये भूते आशेशी माझ्या स्वरूपी अखंडित दे कशी. का खंडित दे कशी? अखंडित दे कशी. असे ते लोक त्याप्रमाणे राहतात. मग त्यांना जगामध्ये दुसरं काही दिसत नाही. ते म्हणतात असा विद्वान मानव त्यानंतर ब्रह्माशी तदाकार होऊनच जीवन व्यतीत करीत असतो. त्याचे शरीर ब्रह्मीभूत झालेलं आहे, तो ब्रह्मरूप झालेला आहे. त्याला स्वतःचं देह भान नाहीये. दिसतोय तो ध्यानावर, पण तो ध्यानावर नाही, है की नाही? तर तो ब्रह्मीभूत झाल्यामुळे त्याचं जीवन व्यतीत करत असतो. कसं? त्या ब्रह्माशी तदाकार होऊनच तो राहत असतो. परम जाणीव तत्वाच्या पातळीवर जागृत झाल्यानंतर त्या महान सत्य तत्वात दृढ झालेला असतो. आता तो झोपेतून जागा झाला, मग वाघाचं भूताचं काही भीती राहिली का त्याला? कशाचीच राहिली नाही, कारण जागा झाल्या म्हटलं बरोबर ते सगळं संपलं. त्याप्रमाणे त्या महान सत्य तत्वात दृढ झालेला असतो, तो जागृत झालेला असतो आणि आपण ब्रह्मच आहोत हे त्यास समजलेले असते. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. तो स्वतःला आता काय समजतोय? ब्रह्म. पहिलं काय समजत होता?
देह. आता तो काय स्वतःला समजतोय? ब्रह्मरूप समजतोय. अशा प्रकाराने काल आपण 395 येऊन थांबलो होतो. आता 396 आपण वाचत आहे. अगोदर हा मलिन असलेला देहरूप कोश, हा अगोदर मलिन असलेला देहरूपी कोश, नंतर वायूप्रमाणे सूक्ष्म असलेला लिंगदेह यावरील अहंभावामुळे मी आशा उत्पन्न होणाऱ्या भावनेचा त्याग कर. हा मलिन देह, त्यात सूक्ष्म देह वायूप्रमाणे आहे. आणि त्याच्या तिथे जे सुचतंय मी, तर त्या मीचा तू काय कर? त्याग कर. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा ते दवडावे. मग तो तुझा जो अहंभाव आहे तो त्याग कर. आणि जे म्हणजे तुला सुचणार, परत परत तुला असं वाटणार, पण तू त्यावेळेला ते निर्माण झाल्याबरोबर जागेवर त्याला लगेच मी ब्रह्मरूप आहे, मी देहरूप नाही. आणि ते तुझे आत्मस्वरूप आहे अशी वेदांनी ज्याची कीर्ती गायलेली आहे आणि जो नित्य आनंद स्वरूप आहे तोच मी आहे असे जाणून, साक्षात जाणून निरंतर केवळ स्वतः मूर्तिमंत ब्रह्मरूपानेच जीवन जग. आता इथून पुढं कसं जग तू जीवन? तुला आता कळालेले हे तुझेच आत्मस्वरूप आहे असं वेदांनी जी कीर्ती गायलेली आहे, जगात सगळं दिसलंय. तो जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे, असंच तुला वाटणार आता. मग तो नित्य आनंद स्वरूप आहे, तोच मी आहे जो कधीच दुःखी नसतो. तो कसा आहे? सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि तो मी आहे असे साक्षात जाणून निरंतर स्वतः, केवळ स्वतः मूर्तिमंत ब्रह्मरूपानेच जीवन जग. आता इथून पुढे जगताना कसं जगायचंय? मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. सुख आलं ब्रह्मरूप आहे, दुःख आलं ब्रह्मरूप आहे. आणि सुख येतं आणि जातं, ही सुद्धा काय एक कल्पनाच आहे. आणि वास्तव काय आहे? सगळं ब्रह्म आहे. आपल्याला तो आता निश्चय करायचा आहे. आणि त्या निश्चयाचे फळ तुका म्हणे, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. तुम्ही ज्यावेळेला त्या निश्चयाच्या भूमिकेवर राहणार, तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा 100% होणार. हे मल वस्तूचे गाठोडे, हे त्याच्यात काय सगळी घाणच आहे ना. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. हे वस्तूचे गाठोडे ज्या देहात इतक्या सौंदर्याने मोहकतेने एकत्र बांधून ठेवले आहे, ते शरीर म्हणजे मी ही कल्पना सोडून द्या. कसं चिंतन करायला सांगतात ते? ध्यानाला बसताना आपली मनोवृत्ती काय पाहिजे ते म्हणतात. काय प्रकरणाचं नाव आहे? बरंच लांब गेले प्रकरण, एवढं लांब नव्हतं. काय त्या प्रकरणाचा? सर्वात्मक भाव. त्यामुळे त्याच्यामध्ये तू काय करायचंय? मी ही कल्पना सोडून दे. मी हे सगळीकडं मीच आहे, मी हे दिसतो एवढा नाही. या मलाच्या गाठोड्यामुळे निर्माण होणाऱ्या शुद्र विषयी लालसा सोडून द्या. याच्या अनुषंगाने ज्या भावना निर्माण होणार आहेत त्या गाठोड्याच्या शुद्र विषयी लालसा सोडून दे. कारण हे वास्तव नाहीच आहे. इथे तहान त्या मृगजळाने क्षमू शकत नाही. या मलाच्या असणाऱ्या लिंग देहाच्या पलीकडे जा. बघा आता स्थूल देहाच्या पुढे गेलाय, आता कुठं जायचंय? सूक्ष्म देहाचा. सूक्ष्म देह वायुरूप आहे, तो दिसत नाही, त्याच दुसरं नाव तो वासनामय. तर त्याच्याही पुढे जा. म्हणजे तो आहे का नाही तिथे? दिसायला तसा तो आहे. स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, तरी म्हणायचा न म्हणा देह माझा ऐसा, मग कळो येईल भरवसा. दिसला तरी हे माझं नाही. लिंग देहाच्या पलीकडे जा. मन बुद्धी यांना आकाशाप्रमाणे सूक्ष्म म्हणतात. आता मन आणि बुद्धी कसे? लिंग देह वायूप्रमाणे आणि मन आणि बुद्धी कसे? आकाशाप्रमाणे सूक्ष्म असतात. कारण विचार सारखे सर्व बाजूने उडत असतात. मन आणि बुद्धीच्या अतीत व्हा. बघा ते मन आणि बुद्धी, जरी काही सुचलं तुम्हाला, मी ते नाहीच आहे. मी मन सुद्धा नाही आणि मी बुद्धी सुद्धा नाही. जरी ते तिथं मध्ये डोकं काढायला लागलं तरी मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी शरीर नाही. पण आहे मात्र कशातच हे सगळं? शरीर आहे, शरीर आहे म्हणजे हे सगळं आहे, पण त्याच्यात राहून ते नाही मी. म्हणून हा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. तुम्ही सच्चिदानंद स्वरूप व्हा, मन आणि बुद्धीच्या अतीत व्हा. तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात असे श्रुती ग्रंथात गौरवाने म्हटले आहे. तिथे गर्जना करून म्हणतात. काय म्हणतात गर्जना करून? की ते सगळं जगत ब्रह्मरूप आहे, तुमच्या शिवाय या जगात दुसरं काहीच नाही ब्रह्माशिवाय, असं श्रुती ग्रंथात गौरवाने म्हटले आहे. तुम्ही ब्रह्माखेरीज अन्य काही नव्हेत
हे लक्षात ठेवा. जरी आपण देहबुद्धीवर आलो, कोणी आपल्याला म्हणणार येलकर, हंडे, मायाळ, तरी आपण काय समजायचंय? मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे. आणि व्यवहार चालण्यासाठी ह्या फक्त गोष्टी आहेत. एरवी मात्र याला सत्यता नाही. तुम्ही ब्रह्माखेरीज अन्य काही नव्हेत हे लक्षात ठेवा. ते तुम्हीच आहात. तत्वमसी याची अनुभूती घेण्याच्या निश्चयाने वेदांताचा अभ्यास करावयास लागा. कशासाठी वेदांताचा अभ्यास करायचा आहे? आता सगळे लोक करतात ना वेदांताचा अभ्यास. कशासाठी वेदांताचा अभ्यास करायचा आहे? मी ते तत्व आहे हे अनुभूती घेण्याच्या निश्चयाने वेदांताचा अभ्यास करावायचा. मी निश्चयाने मला ते व्हायचंय, मला ते व्हायचंय, मी तेच आहे आणि मी ते आहे, तर मला त्याची काय घ्यायचंय? स्वात्मानुभूती घ्यायची. मी ब्रह्मरूप आहे हा अनुभव घेण्यासाठी वेदांचा अभ्यास करायचा आहे. आणि जर त्याच्यासाठी नसेल तर मग काय उपयोगच नाही. मग कणू सांडूनी उपनिला कोंडाच जैसा. म्हणून माते काय वेद विदू जरी झाला आणि मातेने नता म्हणजे स्वस्वरूपाला न जाणल्यामुळे तो वायाच गेला. आणि कसा वाया गेला? कणू सांडूनी उपनला कोंडा जैसा. सार नाही घेतलं, अभ्यास केला पण तो शब्दांचा, टर्पलांचा अभ्यास केला, धान्याचा नाही अभ्यास केला, बनग्यांचा नाही विचार, याचा धान्याचा नाही विचार केला, भुसाचा विचार केलेला आहे. म्हणून मग तो व्यर्थ गेला. जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे वेदाचा तर मी ते परमतत्व आहे याची अनुभूती घेण्यासाठी तो करायचा, विद्वत्ता मिरवण्यासाठी नाही. बरं, विद्वत्ता मिरवता येईल थोडे दिवस, पण ते किती क्षणिकच आहे ना ते सुख. पण अशा तऱ्हेने ब्रह्म म्हणूनच जगात राहा. जगात राहायचं असेल तर कसं राहायचं? ब्रह्म म्हणूनच राहा आणि क्रीडन करा त्याच्यामध्ये. तू का म्हणे आता खेळतो कौतुके किंवा रमे मन तेथे क्रीडा करी. तिथं क्रीडन करा, त्यात रममान व्हा. या जगतामध्ये तुम्ही त्याच्याशी समरस व्हा. त्यानंतर देहास प्रारब्धानुसार कर्म करू द्या. तुमच्या शरीराचं काही प्रारब्ध कर्म असेल त्याचं तो बघून घेईल, पण मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. अशा भूमिकेवर तुम्ही या. आणि अशा भूमिकेवर जेव्हा येणार ना आपण, त्यावेळेला ते क्रीडन करत असताना मनात हेलकावे बसू शकतात. म्हणून त्यांना सांगायचंय जे कर्म असेल त्या कर्माला निपटून जायचं, पण ते सुद्धा खेळ म्हणूनच खेळायचंय. खेळ खेळायचा पण डावामध्ये सापडायचं नाही, असं जीवन जगा. आता आपण आनंदाने जगतोय, क्रीडन म्हणून राहिले का काच लागलाय म्हणून या जगात आहे आपण? काय आता सोडता नाही येत म्हणून, मरत नाही म्हणून जगायचं, असं नाही राहायचं. आता आनंदाचे डोई, आनंद तरंग, जसं समुद्र नाचतो उड्या मारतो तसं आपल्याला राहायचं त्या जीवनामध्ये. त्यानंतर त्याच्यात ते अशा तऱ्हेने ब्रह्म म्हणून जगात राहा. आपल्याला हा बोध दिलेला आहे. कसं राहू शकतो? अरे साधूंनी बोध दिलेला आहे. नुसता बोध नाही दिला, ध्यान धारणा साधना करून घेतली, त्याचा काहीतरी थोडासा तरी अनुभव आणून दिला आणि मग त्या अनुभवाच्या योगाने त्याच्यासाठी मग माणूस लाचावला जातो आणि मग लागली सिगोडी आणि मी मरेल पण ते सोडणार नाही, अशी भूमिका झाली पाहिजे. त्याचं नाव आहे ते थोडी न उठवू माथा मरणा वाचवणी सर्वता. गड आला पण सिंह गेला, मग तो म्हणतो मी गेलो तरी चालेल पण गड आला पाहिजे. जीवनाचं अंतिम सत्य आपल्याला कळालंच पाहिजे. त्यानंतर प्रारब्धानुसार जगत ते अशा तऱ्हेने ब्रह्म म्हणून जगात राहा आणि क्रीडन करा, त्यात रममान व्हा. त्यानंतर देहास प्रारब्धानुसार कर्म करू द्या. हा 96 नंबरचा श्लोक झाला. याच्यात कुठे आलो होतो? वायूप्रमाणे मी आत्मस्वरूप, हा श्लोक आलेला आहे पण कुठे आलेला होता? लिंगदेह यावरील मी अशा अनुभूतीचा त्याग करून माझे तुझे आत्मन्य गायलेले आनंद स्वरूप आहे, तोच मी साक्षात मलवस्तूचे गाठोडे इतक्या सौंदर्याने मोहकतेने एकत्र करून बांधून ठेवलेले आहे. ते शरीर म्हणजे मी कल्पना सोडून द्या. या मलाच्या गाठोड्यामुळे निर्माण होणाऱ्या शुद्र लालसा सोडून द्या, असं त्यांना सांगायचं. या श्लोकाला त्यांनी अजून पुरावा दिला, हे शरीर ड्रॉप करा, शरीर ड्रॉप करा. एवढंच नाही सांगितलं तर त्याच्यासाठी अजून त्यांनी मागे सांगितलं, तुमचं मन बुद्धी हे जग कोणाच्या कल्पनेने खेळतंय? मनाच्या. बुद्धी तारे तोडते, ते तुम्ही नाही. म्हणजे देह सुद्धा त्यागा, पिंड आणि ब्रह्मांड ह्या दोन्हींचा सुद्धा त्याज्य करा. पिंडाचा स्वतःच्या त्याज्य करा
आणि पिंडाच्या सापेक्ष असणारं ब्रह्मांड सुद्धा नाही म्हणूनच असं समजा. श्लोक क्रमांक 289. किती त्याला बघा चिटकून चिटकून, आणि हे आपल्याला त्यावेळेला त्याची सुसंगती लावता आली पाहिजे. बघा 289. तू स्वतः सर्व वस्तू मात्राचे अधिष्ठान आहे असे स्वयंप्रकाशी ब्रह्म होऊन, तू स्वतः सर्व वस्तू मात्राचे अधिष्ठान असे स्वयंप्रकाशी ब्रह्मच होऊन पिंडांडम ब्रह्मांडम अपि, पिंडाचाच नव्हे तर ब्रह्मांडाचाही 2 अस्वच्छ गाठोड्याप्रमाणे त्याग कर. बघा, या शरीराचा त्याग कर, पण याच्या सापेक्ष जे दुसरं जग आहे ना, त्याला तू मानूच नको, ते आहे असं समजूच नको. पिंड तसेच ब्रह्मांड याची अस्वच्छ गाठोडे फेकून दे. कुठून फेकून द्यायचंय? डोक्यातून. मी देह नाही आणि हे जग नाही असं त्यांना म्हणायचं. हे देह नाही मी, आणि माझ्या सापेक्ष असणारं हे जग नाही. बघा, आपल्यातील जाणीव तत्वामुळे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, कार्यप्रणव होतात. मेलेल्या माणसामध्ये प्रगट होतं का? ते हलतं का? चालतं का? नाही. पण आपल्यातील जाणीव तत्वामुळे हा स्थूल देह, सूक्ष्म देह आणि देह कार्यप्रणव होतात. म्हणजे ते कामकाज करतात त्या तत्वामुळे. आता मेन लाईनच नसती घेतली तर पंखा चालू नसता झाला, लाईट नसती चालली. मग हे कशामुळे? तर मेन लाईनमुळं. मग हे नाहीच. हे कसं आहे ते म्हणतात, जेव्हा ते तत्व अभिव्यक्त होत नाही तेव्हा पार्थिव देह मृत असतो. ज्यावेळेला त्या शरीरातून त्या तत्वाने अंग काढून घेतलं तर तुमचं शरीर आपलं कसं आहे? पार्थिव देह आहे. त्यांचं असं म्हणणे, ते तत्व निघून गेल्यानंतर नाही, आत्ता तुम्ही समजा ही बॉडी आहे, हे शरीर आहे आणि मी त्याचा चालन करता आहे, मालक आहे, ठीक नाही. ते अभिव्यक्त नाही होत तेव्हा पार्थिव देह मृत असतो. म्हणून या जीवन तत्वाला, जीवन स्फुल्लिंगाला, ज्यामुळे हे सर्व एकत्र धरून ठेवले असतात, असा पाया अधिष्ठान समजले जाते. स्थूल देहाला, सूक्ष्म देहाला, कारण देहाला कोणी पकडून ठेवले, त्याला अधिष्ठान कोणी? तो मूळ पाया आहे. आणि त्या अधिष्ठानाशी तुम्ही दृढ राहिले पाहिजे. ते स्वयंप्रकाशी असते, कारण ते दिव्य जाणीव तत्व होय. तुमच्यातील हे सत्य तत्व जाणून घ्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पिंडही ड्रॉप करा आणि ब्रह्मांडही ड्रॉप करून टाका. संस्कृतमध्ये समष्टीरूप विश्व निर्देशित करण्याकरता ब्रह्मांड ही संज्ञा आणि व्यष्टीरूप व्यक्तित्व निर्देशित करण्याकरता पिंडांड ही संज्ञा वापरली जाते. काही ग्रंथांमध्ये काय सांगतात? समष्टी आणि व्यष्टी हे आहेच नाही. व्यष्टी म्हणजे एक व्यक्तिगत शरीर, आणि सगळी शरीर म्हणून काय? समष्टी. त्यालाच काय म्हणतात? ब्रह्मांड म्हणतात. आणि याला काय म्हणतात? पिंड. समष्टी म्हणजे ब्रह्मांड आणि व्यष्टी म्हणजे पिंड. संस्कृतमध्ये समष्टीरूप विश्व निर्देशित करण्याकरता ब्रह्मांड ही संज्ञा आणि व्यष्टीरूप व्यक्तित्व निर्देशित करण्याकरता पिंडांड ही संज्ञा वापरली जाते. या ज्या महान गर्भाशयात सजीव प्राणीमात्रांची आणि निर्जीव वस्तुमात्रांची अखिल विश्ववाढीला लागते त्यास ब्रह्मांड म्हणतात. बघा, सजीव पण आहेत तिथे आणि निर्जीव ते पण आहेत, आणि त्याला सगळ्याला काय म्हटलेले? ब्रह्मांड म्हणलेले. तर व्यक्तीचा पार्थिव देह, त्याचे विकार, त्याच्या भावना, त्याचे विचार यांनी बनलेल्या व्यष्टीला पिंडांड म्हणतात. ब्रह्मांड आणि पिंडांड याच्या अतीत व्हा आणि परम सत्याची अनुभूती घ्या. याच्यापासून तुम्ही बाजूला व्हा. तुम्हा सांगते वेगळे निघा आणि वेगळे निघून संसार करा. मग तुम्ही याच्यातून बाजूला व्हा. म्हणजे फक्त शरीर नाही त्यांनी मनातून गायब करायला सांगितलं. हे जे जगत दिसतंय हे सुद्धा काहीच नाही, अशी पूर्ण ठाम भूमिका व्हायला पाहिजे. आणि जसजशी तुम्ही ठाम भूमिका घ्यायला जाणार ना, तसं ते तुम्हाला कन्फ्यूज करायला येणार. पण आपण तुमच्या बोधावर ठाम राहिले पाहिजे. आपल्या बोधावर ठाम राहण्यासाठी आपली निष्काम सेवा तिथे उभी राहू शकते. निष्काम सेवेतूनच संतांचा आशीर्वाद भेटतो. सकाम सेवेतून आशीर्वाद भेटत नाही. त्याचा आपण बेनिफिट घेतलेला असल्यामुळे आपल्याला त्याचं काही रिप्लाय भेटत नाही. बघा, अनुभूती घ्या. या एका वाक्यावर परत सांगतात, जेथे केवळ अधिष्ठानच शिल्लक राहते ते सर्व अध्यास आपोआप बाजूला झालेले असतात. जेव्हा यथार्थ रशीचं ज्ञान होतं तेव्हा आपोआप साफ ही कल्पना बाद झालेली असते. जेव्हा यथार्थ ब्रह्मस्वरूपाची अधिष्ठानाची जाणीव होईल, सहज तेने आपोआप देहबुद्धी गळून जाणार आहे.
त्याच्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेले आहे, टाकूनी अंगीची खोळी सर्प निघाला पाताळी ती त्वचा कोण सांभाळी. म्हणजे त्याला त्याच्या शरीराचं भान नाही. असे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ होते. ते या शरीराच्या दृष्टीने वृत्तीवच नव्हते, त्यांना शरीरही कळत नव्हतं आणि जगतही त्यांना कळत नव्हतं. असे वृत्तीची निवृत्ती आपणा सकट आणि अवघेच वैकुंठ चतुर्भुज आरे आरे ज्ञाना झाला असी पावन. मग आपल्यास सगळं गायब होऊन जाणार. ते म्हणतात बघा, ज्या वेळेला जेथे केवळ अधिष्ठान शिल्लक राहते तेथे सर्व अध्यास आपोआप बाजूला झालेले असतात. म्हणजे रश्शीवर असणारा साप, चांदीवर असलेली शिंपली, खांबावर असलेला भूत हे आपोआप जातं. जेव्हा खांबाचं ज्ञान होतं तेव्हा भूत शिल्लक राहतं का? नाही. रश्शीचं ज्ञान होतं तेव्हा साप, शिंपलीचं ज्ञान होतं तेव्हा ऑटोमॅटिक ते निघून जातं. हेच प्रमाण होय जेव्हा रज्जूच केवळ शिल्लक असते तेव्हा भ्रांतमय सर्पाचा शेवट होतो. म्हणून मीच ब्रह्म आहे, माझ्यासह सगळं जगत ब्रह्म आहे असं म्हटलं तर ऑटोमॅटिक आपल्याला शरीर ते म्हणतात दिसणार नाही. कारण का म्हणतात, अदृश्यतेच झाले काही दृश्य जे होते त्या दृश्य जगतात रमू शकत नाही. दृश्य जगताला तो सत्य समजत नाही. दृश्याला सत्य न समजल्यामुळे द्रष्टा सिद्ध होत नाही, द्रष्टा पण राहत नाही. दृश्य नाही पाहतो तर द्रष्टा होत नाही आणि त्याच्यामध्ये जे दर्शन आहे या त्रिपुटी बाद होऊन जातात तिथे. अशा प्रकारचा आपण वाचलेला होता 396 नंबरचा श्लोक. आता 397 सांगतात. काय सांगितलं त्यांनी? देह टाका, म्हणजे देहाचं ममत्व टाका. मी आणि माझं आणि हे जगत त्यालाच म्हणतात अहम ममतेच्या लवड सवडी. जर त्याच्यात गुंतलो तर मग मातेनं पावती बापुडी. म्हणून ते जन्म मरणाची दुतडी ढवळीत तटेले. म्हणून तुम्ही त्याच्यात राहून त्याच्याशी संबंध ठेवू नका. कसं सांगतात? संसारी असावे, बघा याची किती गुढ आहे. आणि आसवनी नसावे. कसं काय राहून त्याच्यात राहता नाही येणार? येईल. म्हणून ती जर कळत नसेल तर ती युक्ती मिळवण्यासाठी तू का म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेवी तो पायडोई. संतांच्या चरणावर नतमस्तक याच्यासाठीच व्हायचं. ती युक्ती आम्हाला सांगा, याच्यात राहून याच्यात कसं नाही राहायचं. आणि याच्यामध्ये जसं सांगितलं, जरी शिंपली चांदी दिसली, भूत दिसलं, साप दिसला, तरी ते म्हणतात एची जन्मी ओळखी करा आत्मारामा. अधिष्ठानाचं ज्ञान करून घ्या आणि संसार संभ्रम. काय संसार? भ्रम आहे. संसार काय? संभ्रम आहे. तो भोगू नका. म्हणजे काय? सापावर पाय पडला आणि मला चावलाय आणि मग मला विष चढले असं समजूच नका. सापच नाही तर विष कुठं, चावला कुठं ते म्हणतात. म्हणून संसार संभ्रम भोगू नका. आणि जर भोगलास तर चुकली यावर मग फेरा पडे. अहो हे सगळं अवघड आहे, कसं जमेल? तुम्ही जर भक्त झाले तर तुका म्हणे नामा म्हणे विठू भक्ताचे द्वारी आणि घेऊन या करी सुदर्शन. म्हणजे तुमच्यावर येणारे जे तुमची जी धरसोड होणारे विचाराची बोधातून अदृढ बोधापर्यंत येणारे, तर त्या अदृढ बोधातून दृढ बोधापर्यंत घेऊन जातील. असं ते करतो ईश्वर आपल्यास. त्याचं नाव करील ते काय नो हे महाराज. दृढता करीन. दृढता कशी करतो ना, किती कशी करतो दृढता? आपल्याकडे सगळ्यांकडं ग्रंथ बघू तो जोग महाराजांचं चरित्र हा ग्रंथ ज्याच्याकडे नसेल त्यांनी घेऊन या. 50 रुपये किमतीचा. कसा तो करतो ईश्वर आपल्याला साह्यभूत कसा होतो ते म्हणले. ते एकदा बोलून गेले, महाअनुभव संप्रदायाबद्दल बोलले, त्याच्याबद्दल जरा टाकून बोलले. आणि तिथली जी लोक होती असं 2-3 वेळा झाल्यावर त्यांनी काय केलं, कोर्टात केस टाकली आणि कोर्टाने सांगितलं पुरावा हजर झाला नाही तर मग तुम्हाला सजा होऊ शकते. यांची खूप प्रयत्न चालले पण यांना आठवत नव्हतं मला कोणी, आणि मी असं बोलणार नाही ते म्हणतात. माझ्याकडून कोणीतरी वधून घेतलेले किंवा मी कोणातरी मोठ्याचं ऐकलेलं नाही. आणि आता 2च दिवस राहिले. जज्जांनी सांगितलं तुम्ही जर आता 3 दिवसाच्या आत जर नाही पुरावा हजर केला तर केस तुमच्या विरुद्ध होईल. त्यांची केस कोणी लढली माहितीये का? तिथल्या वकिलांनी. राहायचं वेळेचं काम कोणी केलं माहितीये का? तिथल्या लोकांनी. उलट ते म्हणले महाराज 3 दिवस केसच्या निमित्ताने आले तर आपण काय करून घेऊ, सत्संग करून घेऊ. तुकाराम महाराज मीठ विकायला आलते का मिरच्या विकायला आलते जुन्नरला? काय विकायला आलते? मीठ विकायला आले होते. तर त्यांना जाणणारे लोक म्हणले महाराज तुम्ही मीठ नका विकू, तुम्ही एक काम करा आमच्या बरोबर चला, आमचा माणूस ठेवतो मीठ विकायला.
आणि तुम्ही आम्हाला सत्संग सांगा. चालेल म्हणले. अहो म्हणले माझ्याबरोबर माणूस आहे, त्याला कशाला आणलं होतं? बैल सांभाळायला. कारण बैलाच्या खांद्यावर काय आणलं होतं? अंगावर मीठ. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या गावच्या माणसांनी बैल चारली आणि यांनी काय केलं, मीठ विकलं. असं तिथे सत्संग झाला. आणि 3 दिवस राहिल्यानंतर त्यांना विचार पडला, आता काय करायचं? झोप येईना. मग त्यांनी काय केलं, झोप येईना तर त्यांनी काय केलं, कुशीवर कुशी चालले तेवढ्यात त्यांना एक सुचलं. त्यांना सुचवलं, हे वाक्य तर मला टिळक बोलले होते. लोकमान्य टिळक त्यांचे मित्र होते. पण ते आता कुठं भेटतील? कारण ते सरकारच्या विरोधात बोलायचे, त्यामुळे त्यांच्यावर खटले चालू होते. मग ते कुठं भेटतील? तर यांच्या वकिलाला माहित होतं का आता ते सध्या मुंबईमध्ये त्यांच्यावर केस चाललेली आहे. म्हणून मग त्यांनी लगेच पाहिलं, 2 दिवस आहे, लगेच तिकीट काढली आणि महाराजांना नाही पाठवलं. वकील स्वतः गेले, वकील स्वतः गेले आणि महाराज इथं. आणि मग काय करेल, ते उतरले व्हिक्टोरिया स्टेशनला, विटी स्टेशनला, आणि बाहेर येऊन बघतात तर टांग्या बैलामध्ये घोडागाडीच्या टांग्यात बसून चाललेले आहेत टिळक. लगेच थांबवलं. काय, मला जोग महाराजांनी पाठवलं? काय काम आहे? बसा तुम्ही, आपण कोर्टात चाललोय. आता हे वकील सगळं सांगितलं. म्हणले ठीक आहे. त्या याला सांगितलं, इथे जी मोठी लायब्ररी आहे तिथे घेऊन चल. आणि त्या लायब्ररीतलं त्या लायब्ररीवाल्याला सांगितलं, हे पुस्तक काढ. ते पुस्तक काढलं आणि त्या पुस्तकामध्ये ते जे बोलले होते तो सगळा पुरावा होता. आणि तो पुरावा घेऊन, आणि तो ब्रिटिश सरकारनेच बनवलेला होता, आणि सही सलामत असं वाद झाला होता. उजळले भाग्य आता, नाही उजळावाय आलो वाटा. आणि याच्यातून जिंकून गेलो, लोक लय खुश. आणि मग त्यांनी जिंकून गेल्यावर दुसरा अभंग झाला, धर्माचे पालन करणे पाखंड. बघा हे काम आहे आपल्याला, आणि आपल्याला भगवंत साह्यभूत होणार. म्हणून ते काय म्हणतात, कुठे कुठे गेलो आपण, कशासाठी गेलो होतो तिकडे, ह्या पुस्तकाकडे कशासाठी गेलो होतो? हा, ज्यावेळेला आपण निष्काम भावनेने सेवा करू त्यावेळेला ईश्वर आपल्याला साह्यभूत होत असतो 100%. हा, तो एनकेन प्रकारे होणार. आणि मेहनत महाराजांना नाही पळावं लागलं. बघा कोण पळालं, मी तुम्हाला विचारते, कोण पळालं आदेश? देव पळाला. म्हणायला वकील आहे की नाही? अशा पद्धतीने मग तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. त्यांनी सांगितलं. आता 257 वाचतोय आपण. 397 वाचतोय. जोपर्यंत मानव आपल्या शवतुल्य देहाची पूजा कोड कौतुक करतो या देहाचं, हा, तोपर्यंत तो अशुद्ध असतो. मी देह त्याला रंग रिपेअर करत राहायचं, त्याचं लालन पालन करायचं. अहो ज्या दिवशी तुम्हाला आपल्याला त्याच्याबद्दल काय नाही, तो देह सुद्धा सगळा प्रारब्धावर टाकून दिला. त्याला जगवायचंय तर जगेल. असा एक साधू होता, तो जंगलात जाऊन ध्यानधारणा करत बसला. आणि ध्यानधारणा करायला लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी लागली ना जोराची भूक, उठले आणि परत म्हणले जावं 4 पावलं. नंतर मनात विचार आला, का मी किती दृढ निश्चय करून आलो होतो. नाही, सोचा कहीं नहीं जाऊंगा, यही बैठ के रहूंगा, जिसको गरज है वो सृष्टी करता भी खुद ले गया आएगा. दुसऱ्या दिवशी लगेच पाटीत फ्रूट दूध सगळं घेऊन आले. कोण आले? हा, त्याच्याने विचारलं, तुम्हाला कोणी सांगितलं मी इथे? ते शेतकरी होते. म्हणले रात्री आमच्या स्वप्नात आलतं आणि ईश्वराने स्वप्नात सांगितलं होतं इथे एक साधू बसलेले, त्याच्यासाठी तुम्ही फलाहार घेऊन जावा. मग ज्या वेळेला आपण देहाचं कोड कौतुक करतो तोपर्यंत आपण अशुद्ध असतो. आणि जन्म मृत्यू व्याधी इतरांपासून दुःखे भोगतो. जोपर्यंत मी देह आहे म्हणतो ना तोपर्यंत दुःख राहणारच. परंतु जेव्हा शिवतुल्य स्वतः शुद्ध पवित्र आणि अचल समजतो तेव्हाच तो खात्रीने त्या सर्वांपासून मुक्त होतो. स्वतःला भगवान शिव समजतो. त्याच्यानंतर शुद्ध पवित्र अचल, माझी चलबिचल होत नाही मी असा, हो, त्यावेळेला तो तेव्हाच तो खात्रीने त्या सर्वांपासून मुक्त होतो. श्रुती सुद्धा ते प्रतिज्ञावर सांगतात. श्रुती सुद्धा, मग ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय म्हणतात, तरी अवधान एक वार दिजे मग सर्व सुखासी एकले दिजे. साखरे बाबांच्या त्यात काय, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे. एवढी पावर आहे याच्यामध्ये. एकदा तुम्ही त्यांना शरण गेले का ते तुम्हाला आपणासारखे करून टाकणार तात्काळ. देह पंचभौतिक प्रसिद्ध, तो मी म्हणणे हे अबद्ध. देह मलिन मी शुद्ध.
अतिविरुद्ध या आम्हा. आत्मा आणि अनात्मा कसा आहे तो सांगितला. आत्मा शाश्वत आहे, पुण्य हे पवित्र आहे, हा मलिन आहे आणि हा नाशिवंत आहे. देह देह मी नव्हे नश्वरत्वे. बघा, देह नश्वर असल्यामुळे तो मी नाही, कारण मी कसा आहे शाश्वत आहे. देह मी नव्हे नश्वरत्वे, विषय मी नव्हे बाधकत्वे. मी विषय नाही. मी जर विषय असेल तर ते मला बाधकत होतील, पण मी विषयच नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळे. मला शस्त्र अस्त्र काही स्पर्श करू शकत नाही, तर हे नसलेले काय स्पर्श करू शकतात. त्यावेळेला विषय नव्हे बाधित्व. या तत्वा आणि माते संबंध येथ असे. असा संबंध आहे माझा. मी असा आहे आणि हे नश्वरत्व आहे, देह नश्वरत्व आहे आणि विषय बाधत्व आहेत, पण आत्म्याला मात्र काही बाधू शकत नाही. असा मी आहे आणि हे असे आहेत. एकनाथी भागवत छान. म्हणजे ज्ञानेश्वरीचे सगळेच करतात अभ्यास, ते यांचा भागवतचा चाललाय. जोपर्यंत मानव प्रकृतीने बनलेल्या आपल्या देहाशी तादात्म्य होतो, तोपर्यंत ते शरीर स्वतःच निर्जीव शवाकार असल्याने तो अशुद्ध असणारच. जोपर्यंत मानव प्रकृतीने बनलेल्या आपल्या देहाशी तादात्म्य होतो, तोपर्यंत ते शरीर स्वतःच निर्जीव शवाकार असल्याने तो अशुद्ध असणारच. या शरीरात राहताना जर आपण मी म्हटलं शरीर आहे, तर शरीर नश्वरच असणार, घाणेरडच असणार, ते मढच असणार. पण जर मी ब्रह्मरूप आहे असं म्हटलं तर शरीर सुद्धा काय होणार, स्वरूपाकार होणार. ते म्हणतात बघा, जोपर्यंत मानव प्रकृतीने बनलेल्या आपल्या देहाशी तादात्म्य होतो, तोपर्यंत ते शरीर स्वतःच निर्जीव शवाकार असल्याने तो अशुद्धच असणार. मग त्याच्यातला आत्मा सुद्धा त्यांनी संगत कोणाची केलेली, देहाची, मग तो अशुद्ध असणार. मग जरी त्यांनी स्नान केले तरी तो कसा अशुद्ध. म्हणून विटाळ कशाने जाणार आहे, विटाळीचा देह विटाळी निर्मिला शुद्ध तो झाला का याने, तर ब्रह्मज्ञानाने माणूस सोहळ्यात जातो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, म्हणजे मीही ब्रह्म आहे आणि जगतही ब्रह्म आहे अशी कंडिशन झाली. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धोवण सांडिले. मी आणि ते जगत वेगळं नाही, मी तू ही भाषा शिल्लक नाही. मग तो अशुद्धच आहे. मग जरी त्यांनी स्नान केले, अंगाला पावडर आणि अत्तर लावले तरी तो अशुद्धच. जोपर्यंत तुम्ही ही देहपूजा करता, त्यास अंघोळ घालणे, पावडर लावणे, पोशाख करणे इत्यादी, तोपर्यंत तुम्ही अशुद्धच. जोपर्यंत तुम्ही ही देहमलाची घाण वाहून नेता आणि देहरूपी बादली चकित करता, तोपर्यंत तुम्ही भंगीच. बघा, बादल्या घेऊन जायचे. पूर्वीच्या वेळेला आहे ना, ही ड्रेनेज लाईन नव्हती, बादल्या ठेवायचे, बादल्या. आणि जे साधी माणसं, पिडलेली माणसं, ती त्या बादल्या डोक्यावर आजही पण बघा, बिल्डिंगच्या खाली जर चॉकअप झालं तर तो माणूस खाली उतरतोय त्या घाणी, जेव्हा वर येतो तेव्हा सगळी घाण लागलेली आहे त्याच्या. तद्वत तुम्ही जोपर्यंत आपल्या शरीराची जोपासना करता, तोपर्यंत आपण भंगी. आणि जर आपण ते शरीराशी संबंध सोडला तर आपण शरीरासहित ब्रह्म आहोत. मग साहजिकच जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी तद्रूप होता, तोपर्यंत तुमचे दुसऱ्याशी हजारो संघर्ष होणारच. तुम्ही जोपर्यंत शरीर समजता तोपर्यंत माझं तुझं होणार, कारण शरीर किती आहेत, अनेक आहेत, त्यामुळे माझं तुझं होणार. जेव्हा शरीराशी संबंधित असणार, तुम्ही त्याच्याशी तद्रूप होता, तोपर्यंत तुमचे देहाशी हजारो संघर्ष, दुसऱ्याशी हजारो संघर्ष होणारच. आणि तुम्हास तुमच्या स्वतःपासूनही त्रास होणारच. संघर्ष झाला म्हणजे त्यालाही त्रास आहे आणि आपल्यालाही त्रास आहे. का, तर देह समजल्यानंतर. म्हणून ते म्हणतात तरीच हा जीव सुख पावे माझा. म्हणजे मग आता मी देहाचं जर ड्रॉप केला तर मला दुःख होणार नाही, आणि मी देह नाही म्हटलं तर सुख पावणार, आणि मी देह म्हटलं तर दुःखातच आहे मी. आता इतर वस्तू मात्राशी होणाऱ्या संघर्षामुळे तुम्ही बाह्यता दुःखे भोगणारच. दुसऱ्या गोष्टींना जर तुम्ही संघर्ष करणार, कारण तुम्ही स्वतःला शरीर समजता. आणि मग जन्म, वृद्धी, व्याधी, क्षय, मग काय होणार, तुम्ही स्वतःला देह समजला तर तुमचा जन्म होणारच. पण जर तुम्ही देह नाही समजला तर ते म्हणतात, ते उगानिलीच मज कर्म, तेव्हाच पुसले मरण जन्म. आता माझा मरणही संपलं आणि माझं जन्मही संपला. तोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत देह समजता तोपर्यंत जन्म, लहान मग मोठा, त्याची वाढ होणार, मग
काहीतरी व्याधी जडणार, मग त्याचा क्षय होणार. कशाचा? देहाशी संबंध ठेवला तर. आणि देहाशी संबंध नाही ठेवला तर अजर अमर आत्मा आहोत. व्याधी, क्षय आणि मृत्यू यामुळे निर्माण होणारी आंतरिक दुःख परंपरा परंपरा तुमच्यावर ओढवणारच. कधी कधी ओढवणार? कधी ओढवणार? मी देह म्हणल्यानंतर, है की नाही? ओढवणारच. अनिवार्य अशा परिवर्तनाचे हे दुःखपूर्ण 5 टप्पे प्रत्येक प्रकृतीक देहाच्या वाट्याला येणारच. कोणते 5 टप्पे? जन्म, वाढ, क्षय, जन्म, वृद्धी, व्याधी, क्षय आणि मृत्यू. हे 5 टप्पे येणार देहात राहिले तर. आणि देहात राहिले तर मी देह म्हटले नाही तर मरण माझे, मरून गेले. मज केले अमर. का? ठाव पुसला, बुड पुसला आणि वसवसला देहभाव. देहभाव बद्दल काहीच नाही मला तादात्म्य राहिलं. जेव्हा तुम्हा सत्यत्वाची अनुभूती येईल तेव्हाच केवळ त्या दुःखापासून विकार आणि चल वस्तूच्या पाठीमागे असणारे अपरिवर्तनीय अचल स्थावर स्वरूपाचे अधिष्ठान होत असता. जेव्हा तुम्हाला सत्यतत्वाची अनुभूती येईल तेव्हाच केवळ त्या दुःखापासून, त्या विकारापासून तुम्ही चल होत राहता. अचल राहायच्या ऐवजी काय होता? चल होत राहता. त्या वस्तूंच्या पाठीमागे असणारे, त्या दुःखाच्या पाठीमागे असणारे, त्या विकाराच्या पाठीमागे असणारे, त्या चल स्थितीच्या पाठीमागे असणारे अपरिवर्तनीय अचल स्थावर स्वरूपाचे अधिष्ठान होत असता. त्याच्या मागे काय? रश्शीच्या सापाच्या मागे काय? रश्शी. शिंपली चांदीच्या मागे काय? शिंपली. तसं तुम्ही जरी ते म्हणत असला तर त्याच्या पाठीमागे काय? ते ब्रह्मस्वरूप आणि ते तुम्ही आहात. तुम्ही मांगल्याचे मूर्तिमंत स्वरूप शिवाकारम होत असता. मंगल जे स्वरूप आहे ते तुम्ही आहेत. आणि हा मनुष्य जन्माचा फायदा आहे. मनुष्य जन्माला आलं तर हा 100% फायदा होतो. तुका म्हणे एका मरणीची सरे. काय मरणाची सरे? कोणाला मरण आहे? शरीराला. पण तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती कोणाची होणार आहे? कीर्ती कोणाची होणार आहे? उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती कोणाची होणार आहे? हा, नाही. आत्मा काय कीर्तीच्या पलीकडे. शरीराची कीर्ती होईल. उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि मरणार काय? आत्मा का शरीर? जे मरणार आहे त्याची कीर्ती उत्तम होईल. म्हणून त्यांच्या पुण्यतिथी, त्यांचे 400 वर्ष, 500, 700 वर्ष जरी झाले तरी चाललेले. कारण त्यांचं शरीर जरी शरीर होतं पण ते शरीर नव्हतं. ब्रह्ममूर्ती होते ती. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. त्यांचं शरीरच ब्रह्माचं बनलेलं आहे. तुम्ही मांगल्याचे आणि त्यांचं ब्रह्माचं आहे ना आपलं कशाचं आहे? पंचभौतिक भौतिक महाभूताचे नाही. तुम्ही मांगल्याचे कधी नाही. दुसऱ्या याच्यामध्ये आलो आपण. कशात? भागामध्ये आलो आणि श्लोक क्रमांक 397 ला आलोय आपण. आता आपल्याला वाटलंच पाहिजे मी देह नाही. माझंही शरीर त्यांच्या सारखंच आहे. कारण त्यांच्या संगतीत बसता बसता तसं व्हायलाच पाहिजे. तुम्ही मग हे संतांनी सरिता केलो तैशापरीन चंदनाने बोरी व्यापिल्या म्हणजे काय? जरी तुम्ही स्वतःला बोरी समजत असल्या पण संगतीत जर चंदनाच्या गेल्या तर चंदन रूप. तुम्ही मांगल्याचे मूर्तिमंत स्वरूप शिवाकारम होत असता सर्व दुःखापासून तेव्हाच तुमची मुक्ती होते. हे उपनिषदाचे एकमुखी प्रतिपादन आहे. बस तुमचं आपलं या पद्धतीने सगळ्या 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे गरजून सांगतात तुम्ही सच्चित आनंद स्वरूप आहात. तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहेत. आणि असा जोपर्यंत तुमच्याकडं आपल्याला गुरुकडून बोध नाही होत तोपर्यंत आपल्या पाठीमागचं जन्म मरण टळू शकत नाही ना. आळंदीमध्ये ज्ञानदेवाचा सार्थ गाथा संपादक किसन बाबा साखरे त्यांचं जाऊन बघा. त्यांच्या प्रस्तावनेमध्ये जोपर्यंत सच्चित आनंद असा तुम्हाला बोध होत नाही, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे डांगोरा पिटतात तुम्ही सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि असा बोध जोपर्यंत श्री गुरु पासून होत नाही तोपर्यंत आपल्या मागे लागलेले जन्म मरणाच्या परंपरा संपू शकत नाही. आता प्रकरण बदलतंय. धड्याचं नाव बदलतंय. 66 नंबरचं प्रकरण आहे. नानत्व भात. वेगवेगळं दिसत असेल तरी वेगवेगळ्याचा काय करायचा? भात. आणि एकत्व पाहायचं. नानत्व दिसत असलं तरी काय पाहायचं? एकत्व. एकतत्व नाम साधिता साधन. एक तत्व नामच आहे ना.
एक तत्व नाम साधिता साधन द्वैताचे बंधन बाधिजेना. त्या नामाच्यावर जर आपण असलो दृढ तर द्वैत आपल्याला दिसू शकत नाही. आणि ते द्वैत नस दिसायला ते ज्ञान गुरुजीकडून घ्यायचे. द्वैताची झाडणी आणि गुरुकडून ज्ञान. द्वैत म्हणजे काय? देव वेगळा आणि मी वेगळा हे ज्याने संपत नाश होतो आणि आपण एकरूप होतो. देव पाहावयासी गेलो ते देवच होऊन गेलो. त्याला ज्ञान म्हणतात आणि ते ज्ञान श्री गुरूंकडून मिळत असतं. आपलं परमभाग्य आहे. श्लोक क्रमांक 398 66 क्रमांकाचं प्रकरण आहे. प्रकरणाचं नाव आहे नानत्व बाद. जरी वेगवेगळं दिसत असेल तर ते वेगवेगळं पाहायचं नाही. शर्ट, पायजमा, टोपी, रुमाल हे जरी नानत्व दिसलं तरी तो वेळीत याच्या दृष्टी कापड झाला. नाही तर तो काय, अरे त्या कापसाच्या गठ्ठ्यामध्ये काही कापड होती ते घालणाराने त्याचं बनवलेलं आहे. मग त्याचं मूळ स्वरूप काय? कापूस आहे. त्याप्रमाणे मूळ अधिष्ठानावर दृष्टी ठेवायची. श्लोक क्रमांक 398 वाचतोय. आपल्या आत्मतत्वाच्या ठिकाणी आरोपित असलेल्या सर्व आभासरूप वस्तूंचा निराश झाला म्हणजे जीव स्वतःच पूर्ण अद्वय अक्रिय असे परब्रह्म म्हणून शिल्लक राहतो. आता बाबा म्हणतात, मधने बाबा म्हणतात साखर गोड का चहा गोड, आणि तुम्ही आपण म्हणतो चहा गोड, म्हणजे आरोप केला त्याच्यावर. लाडू गोड का साखर गोड? लाडू गोड. आपण त्याच्यावर आरोप केला. आता हे दोन दृष्टांत आहेत. याच्यातला सिद्धांत काय? तिकडं लाडूवर आरोप केलाय, इकडं चहावर आरोप केलाय. म्हणजे आणि खरं कोण येते? साखर आहे. पण तुम्ही म्हणता लाडू गोड आणि आई गोड काय? साखर. आता हे दोन दृष्टांत कळले. सिद्धांतामध्ये काय आरोप केलेला आहे? सिद्धांतामध्ये कशावर आरोप केलेला आहे? हा हा ब्रह्मावर काय आरोप केलेला आहे? देह, जगत हा आरोप केलेला आहे. आता हा आरोप त्याच्यावर केला आणि आरोपी कोण बनलंय? शिक्षा कोणला भोगावं लागते? म्हणजे आरोप कोणी कोणावर केलाय? आपणच आपला झालो शत्रू दावेदार. आपणच आपल्याला गुंतून घेतलेलं आहे. जेव्हा आता आरोप केला हे शरीर नाहीये, हे काय? चैतन्य तत्व आहे. पण आपण त्याला काय म्हणतो? शरीर. हा त्याच्यावर आरोप केलेला आहे ब्रह्म चैतन्य. कारण जगामध्ये म्हणून अर्जुना मी नसे अशी कौन ठाव असे एवढी जागा नाही. मी नाही अशी एवढी बी जागा नाही. मग हे काय? देह आहे की नाही? मग तेवढी जागा आहे की नाही बाबा? आहे की नाही जागा तेवढी? केतन होय गुरु बाबा, देह नाही मग कसं काय नाही म्हणले तुम्ही? देह आहे बी म्हणता, नाही बी म्हणता. नाही कसं काय देव? शिंदे सर्वच ब्रह्म आहे म्हणून तुमचं शरीर हे ब्रह्म झालं का? काय बोललो मी? जर सगळं जगच ब्रह्म रूप नटलेलं आहे, सगळीकडे देव नाही अशी एवढी रिकामी जागा नाही, मग शरीर काय आपलं? शरीर ब्रह्म आहे. मी तुम्हाला फसवतोय. शरीर ब्रह्म आहे, मी तुम्हाला फसवतोय. शरीर ब्रह्मच आहे. काय फसवतोय आपण? आणि आपण कशाला म्हणतोय फसवणं? ऐसिया मज भावना तनु त्यागे अर्जुना. हा पण कधी? तनु त्यागल्यानंतर. आणि आता आपल्याला तनु सहित बोलायचंय. तनु म्हणजे काय? हा मग गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ती कोण? काय म्हणजे कोण? शरीर कोण झाले आपलं? गोविंद. 100% का हो? 100% आपलं शरीर ब्रह्मरूप झालं का शिंदे अरुण बाबा? होय सौरभ? नाही झालं मन मामी म्हणतात. हा गोविंद गोविंद. मग अभंग काय म्हणतो आपण? बोलण्याशी ना आपला त्याची संबंध नाही राहत ना सूत्र. गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग गोविंद ती काया. गोविंद कोण झाली? काया. आणि भेद नाही देवा तया. या कायेमध्ये आणि देवामध्ये काया सुद्धा गोविंद
आणि ईश्वर सुद्धा तो व्यापक येतो. त्याच्यात आणि याच्यात काय भेद? ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. म्हणजे ही जी चालू आहे सध्या या कीर्तनामध्ये असं तर काय आपल्याला वाटत नाही. आता ते स्वतः म्हणतात आम्हाला तर अजून वाटत नाही सांगणारे. ब्रह्मीभूत काया होते. तुम्ही करून बघा बरं. कीर्तन करून बघा. करून बघा बरं. कीर्तन म्हणजे काय? त्या नामाचं गुणानुवाद करणं. नारद मुनी सतत चालताना काय करतात ते? आपल्या डोक्यात हे बसलेले 2 तासाचं ते पण करून बघा. त्यावेळेला पूर्ण शरीर आपण आपण राहत नाही. आपल्याला असं वाटतं आपण स्वतःचं ऐकलं तर. आपल्याला तर अक्कल नाही ना आपण बोलतोच कसं काय असं? कसं काय बोलतो आपण? तर ते तत्व बोलत असतं. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी एकार्णव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप म्हणजे ब्रह्मरूप झाला तो शरीरेची होय परब्रह्म शरीरानेच या स्पॉटला पोहोचणं याचं नाव संप्रदायाचं फळ सर्व सुकृताचं फळ मिलाईन फळ म्हणजे पाकिट फळ म्हणजे हार फळ म्हणजे शाळा फळ म्हणजे गाड्या फळ म्हणजे बंगला नाही मी ईश्वराला भेटेल आणि ईश्वराला भेटलो तर मी काय होईल बाप रखमादीवर विठ्ठलाचे भेटील आपल्या सवसाठी करून ठेवला त्यांनी आपल्याला त्यांच्यासारखं करून ठेवलं ते जसे ब्रह्मरूप आहेत शरीराने तसे आपल्यालाही तसंच करून ठेवतात झालं पण आपण मध्ये मध्ये असे हेलकावे आलं का कन्फ्यूज होता राहतो असेच जोडीदार पाहिजेत आपल्याला कन्फ्यूज करणारे नको तुका म्हणे घडो आयशियाचा संग जेने नव्हे भंग चिंतनासी कुठे आलो तो बघा परब्रह्मच आहे जेव्हा शरीर मन बुद्धी द्रष्टा भावना विचार आणि दृश्य भावना विचार ह्या भ्रांतिमय प्रलंबनाचा निराश केला जातो साप संपला ना चांदी संपली ना भूत संपलं ना याचा निराश केला का म्हणून देहाच्या निराशे पाविजे या ठाया आणि माझी ऐशी काया जाऊ नये माझी मरकी काया नाही ते प्रलंबाचा निराश केला तेव्हा खाली काय राहत असेल शरीर टाकलं मनाचा निराश केला शरीराचा केला बुद्धीचा केला द्रष्ट्याचा केला भावनेचा केला विचारांचा केला दृश्याचा केला हे सगळं गेलं खाली काही शिल्लक राहिलं फक्त ब्रह्म शिल्लक राहिलं तेव्हा खाली त्या प्रलंबनाचा निराश केला जातो तेव्हा खाली काय राहत असेल तर आत्मतत्व व त्याच्या अतीत झाल्यावर मी परमश्रेष्ठ ब्रह्मच आहे मी त्याच्याशी जर समरस झालो तर मी त्या शरीराच्या वगैरे त्यांच्या पलीकडे गेलो आणि मी आत्मतत्व झालो तर मी परमश्रेष्ठ ब्रह्मच आहे बरोबर हे बोलताना सुद्धा आपण ताटच होणार तुम्ही पण म्हणा बरं मी ब्रह्मच आहे आपण असं म्हणा मी ब्रह्मच आहे असं नाही म्हणणार मी ब्रह्मच आहे मी परमश्रेष्ठ ब्रह्मच आहे याचा साक्षात्कार होतो हा साक्षात्कार म्हणजे आत्म्याच्या जाणीवेच्या उच्चतर पातळीच्या स्तरावरील जागृती होय आत्मा तर तुम्ही पहिलेच आहात आत्मतत्व तर तुम्ही पहिलेच आहेत पण तो मी आत्मा हे कळाल्यानंतर डायरेक्ट ब्रह्म स्वरूपावर तुका म्हणे मन मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलो तो ब्रह्मरूप होऊन जातो मग तो साक्षात्कार होतो मी परमश्रेष्ठ ब्रह्मचा याचा साक्षात्कार होतो हा साक्षात्कार म्हणजे आत्म्याच्या जाणीवेच्या उच्चतर पातळीच्या वरच्या स्तरावरील जागृती होय आता तो एकदम उंच ठाई गेलेला आहे त्या मोठ्या पदावर गेल्यामुळे आता तो खाली येत नाही जेव्हा भूत आणि भूताचे सविस्तर भाग याचा निराश होतो तेव्हा खाली काय राहत असेल भूत आणि भूताचा सर्व निराश झाला काय खाली शिल्लक राहिलं खांब जेव्हा भूत आणि भूताचे सविस्तर भाग याचा निराश होतो तेव्हा खाली काय राहत असेल तर त्याच्या मूळ स्वरूपातील तो स्थाणू ब्रह्म हे स्वतःच आत्मतत्व म्हणून अनुभवले जाते दुसरे काही नसतेच बाबा म्हणतात आत्मतत्व तयार आहे बुधवारी बाबा म्हणतात आत्मतत्व तयार आहे प्रत्येकाच्या मध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये आत्मतत्व आहे पण त्याला काय व्हायला पाहिजे आत्मज्ञान तयार आहे काय व्हायला पाहिजे तत्वज्ञान व्हायला पाहिजे त्याला
तत्वज्ञान झालं का त्याचं काम होईल. म्हणून तत्वज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञान अतिप्रोक्तम अज्ञानम यदन्नता. ते तत्वज्ञान सोडून बाकीचं सगळं अज्ञान आहे तुमचं. तत्वज्ञानार्थ दर्शनम, संत कशाचं दर्शन करून देतात? तत्वाचं. तत्वज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञान इति प्रोक्तम अज्ञानम यदन्यथा. जेव्हा भूत आणि भूताचे सविस्तर भागाचा निराश होतो तेव्हा खाली काय राहत असेल तर त्याच्या मूळ स्वरूपातील तो स्थाणू ब्रह्म हे स्वतःच आत्मतत्व म्हणून अनुभवले जाते. दुसरे काही नसते असे ती अद्वितीय असते. त्याच्यापेक्षा जगात दुसरं काहीच नाही. ते सर्व व्यापक असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याच कृतीशीलतेची शक्यता नसते. म्हणून तिथे कर्म सुद्धा शिल्लक राहत नाही, कृती सुद्धा शिल्लक राहत नाही. सगळं व्यापक आहे आणि तिथं कर्म केलं. कर्म काय मग म्हणणं आहे का ब्रह्म केलं? नाही. सगळंच ते झाल्यानंतर अद्वितीय असते. ते सर्व व्यापक असल्यामुळे त्यामध्ये कोणतीच कृतीशीलतेची शक्यता नसते. म्हणून तो सृजी पाळी संवारी ऐसे जे बोलती चराचरी ते अज्ञान गा. तो जन्माला घालतो का तो जन्माला येतो आणि येतो आणि जातो. ये होय ना जाय एरवी फक्त बोलच या गवा, बाकी काय होत नाही आणि काही जात नाही. त्यामुळं तो सृजी पाळी संवारी ऐसे जे बोलती चराचरी ते अज्ञान, आणि ते अज्ञान समूळ जाई तिथे तर मग भ्रांतीचे मसरे पिठे. मग भ्रांती संपली आणि मग सगळं ईश्वर स्वरूप आहे असं त्याच्या अनुभूतीला येणार. मग दुसरे काही नसते, ते अद्वितीय असते. ते सर्व व्यापक असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याच कृतीशीलतेची शक्यता नसते. ते तर क्रिया तैसी क्रिया किरण हे हा तैसी क्रिया किरण साहे हे अद्वै भक्ती आहे. हे अनुभवाजोगे नोहे बोला ऐसे. तिथे कृती पण नाही. हे ध्यानाला बसणं हे सुद्धा तया उमपा मापक घालावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्ध असता का निमावे साधनावरी. अहो साधन सुद्धा करायची गरज नाही. पहिलाच आहे तू, त्याचं नाव तत्वम अशी, तू तेच आहेस. फक्त आपला विश्वास झाला पाहिजे या वचनावर. संतांचे पायी हा माझा विश्वास. त्यांनी सांगितलेल्या महावाक्यावर गुरुवचनावर आपला विश्वास पाहिजे. ज्याचा शेवट अतिंद्रिय सत्यत्वात जीव प्रकाशाच्या बोधात होतो अशा सर्व कल्पना आणि त्याचे परिणाम अभ्यासकास आत्मसात करता यावेत म्हणून श्री शंकराचार्य त्या पुन्हा सांगितल्या आहेत. त्या शंकराचार्यांनी त्या पुन्हा सांगितल्या. तो अतिंद्रिय सत्यतत्वात जीव प्रकाशाच्या बोधात होतो अशा सर्व कल्पना आणि त्याचे परिणाम अभ्यासकाला आत्मसात करता यावे म्हणून श्री शंकराचार्यांनी त्या पुन्हा सांगितल्या. पुन्हा 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 ते सांगण्याचा उद्देश काय? अरे तू नाहीये, ज्या दिवशी आपलं काम होणार तेव्हा सांगल्यावर काय गरज होणार आहे? आजचा स्टेटस बघा, कालचा होता. तुम्ही जोपर्यंत समाजाला सांगायला ती अपार करुणा पाहिजे त्याच्या गळी उतरलं पाहिजे, आणि तुम्ही त्याच्यासाठी त्याला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत तुम्ही सांगायचंय, आणि तुम्हाला त्याला पटणार नाही तोपर्यंत तो म्हणाल तुला हे काय काय वाक्य आहे तिथं, तुला ही चोंबडेगिरी कोणी सांगितली करायला? असं कोण म्हणेल? ज्याचं करावं भलं तो म्हणतो तुला चोंबडेगिरी कोणाला करायला सांगली. तरी सुद्धा तुझ्यामध्ये उपशमना तितिक्षा पाहिजे, तुझ्याकडं शांती पाहिजे. बोलू द्या, कारण बोलणारा तोच आहे. तो माझी परीक्षा घेतोय बघा. तेवढी तुमच्यामध्ये धारणा पाहिजे. ते म्हणतात तो आत्मसंपन्न पाहिजे आणि तितिक्षा पाहिजे त्याच्यामध्ये, तर तो समाजाच्या गळी उतरू शकतो. बघा ना, यांनी कार्य कधी केलेले? यांनी कार्य केलं ब्रिटिश राजवटीत कार्य केलं. 100 वर्षापूर्वी देश स्वतंत्र होऊन किती वर्ष आले? 25 वर्षे. काय असेल ती 75 वर्षे. आणि 25 वर्ष अगोदर चुकल्या मजा येते की नाही? असं आहे. बरोबर असल्या मजा यायला पाहिजे नाही. 25 वर्ष अगोदर पासून त्यांनी, हा बरं, त्यांचे मित्र बी तसेच होते, ते बी तसे होते. कार्य ती संस्था स्थापन केली, फक्त 3च वर्ष राहिले. काय असते त्यांच्यामध्ये ते काय काय ती, आणि किती टोटल जगले जीवन? 40 वर्ष. आता आपण 50च्या पुढे गेलो नाही तरी आपला काही उपयोग नाही, काडीचा काय उपयोग राहिलेला नाही. घरचे पिटालतात काहीतरी घेऊन येतोय त्यांना बी टाकतोय म्हणून.
बघा श्लोक क्रमांक 399. मनाच्या सर्व चित्तवृत्ती आणि तत्कार्य. काही मध्ये गेलं का? नाही. अजून यायचंय पुढे ना? हा, अजून पुढे यायचंय. बरोबर. मनाच्या सर्व चित्तवृत्ती आणि तत्कार्य निर्विकल्प परमात्म्यात ब्रह्मात विलीन झाल्या असताना मनाच्या सर्व वृत्ती आणि त्याच्या निमित्ताने असणार, त्याच्या संदर्भाने असणारी ती निर्विकल्पता त्या परमात्म्यात ब्रह्मात विलीन झाल्या असताना ते त्याच्यात विलीन झाल्यानंतर त्या पुन्हा येत नाही. आपण ज्ञानेश्वरीत ऐकलं, मिठाचे हत्तीन 2-3 हत्तींनी बसल्या आणि ते म्हणले मी समुद्राची लांबी रुंदी बघून येते. एक गेली ती तासाभराने आली, दुसरी गेली ती 1.5 तासाने आली आणि एक जी आहे ती 2-3 तासांनी आली. बरोबर मामी? मिठाची हत्तीन. हा, कारण मीठ कशातून आलं होतं? त्याच्यातूनच. आणि नोव्हे सरिता निराळे लवण मेळविता जळे. तसं हे सगळं हे जे निर्माण झाले त्याच्यातून, ते त्याच्यातच विलीन झालं. ब्रह्मात विलीन झाले असताना तेव्हा हे विलक्षण जग तद्विषयक विकल्प दिसत नाही. जग दिसत नाही. त्याच्या संदर्भाने विकल्प संकल्प काही शिल्लक राहत नाही. मग अपेक्षित जे आपुले ते सांगतील उसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. मग आपल्याकडे संकल्पना आहे, विकल्प नाही, काहीच नाही. प्रश्नच नाही राहिला. घरात मी एकटाच आहे म्हणजे प्रश्नच राहिला नाही. दिसत नाही, विकल्प दिसत नाही. ते विलक्षण तेव्हा ते विलक्षण जग तद्विषयक विकल्प दिसत नाही, जगही दिसत नाही आणि त्याच्या संदर्भांच्या ज्या कल्पना आहे ते विकल्प आहे ते काही शिल्लक राहत नाही. आणि त्यानंतर ते सर्व विकल्प म्हणजे निरर्थक बडबड असते. बघा, मैतीला गेलो, काय पेलं असं, गाडी ठोकली, गेलं असं तसं. कसं काय एवढं नव्हतं प्यायला पाहिजे. शेवटी सगळे वैतागून घरी जायचं टाइम असलं, जाऊ देवले ते होणारच होतं. मग त्याचं नशीबच होतं, तेवढं आयुष्यच होतं. मग त्याच्या अगोदर केलेली काय होती सगळी बडबड? ती ती निरर्थक बडबड आहे ते म्हणतात. जेव्हा विचार प्रवाह ब्रह्मचिंतनात शांत होतो, आपले जे प्रवाह चालेत विचाराचे ते ब्रह्मचिंतनात शांत होतो, तेव्हा वैविध्यपूर्ण अभूतपूर्ण जग जराही गोचर होऊ शकत नाही. गोचर होऊ शकत नाही म्हणजे काय? जराही दिसू शकत नाही. तर काय करावं बाबा? तुम्ही नीट ऑपरेशन केले ना आमचं? आम्हाला तर जसं आहे तसंच दिसतंय अजून. का आमच्या बाहुल्या उलट्या झाल्यात का तुम्ही ऑपरेशन सक्सेस नाही केलं का? कोणत्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे? कोणत्या डोळ्याचं? बुद्धिरूपी डोळ्याचं ऑपरेशन झालं पाहिजे. जे बुद्धियोगा योजिले तेच येथे पारांगत झाली. जे इह उभय सांडिले पाप पुण्य. जराही गोचर होऊ शकत नाही, जग थोडंही दिसत नाही. म्हणून ते म्हणतात अदृश्यतेची झाली काही प्रशुद्ध जग असते ते मनात. लय बेकार आहे जग. हे बेकार जग कुठे? याच्या मनात आहे. तो बेकार आहे का चांगला आहे हे कोणाच्या डोक्यात आहे? याच्या. प्रशुद्ध जग असते, प्रशुद्ध जग असते ते मनात. जेव्हा मनास अतीत अवस्था प्राप्त होते तेव्हा ते मुळी उपलब्धच नसते. बघा, मन उपलब्ध नसतं. मन हे गेले विलया ब्रह्मानंद माझारी. मन हे राम झाले, मन हे राम झाले. ही सगळी प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले. अजून चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, मगुन मनीच्या सुखात पांडुरंग भेट देते. सगळं गायब झालं. झाली वैराग्याची बुजाली वैराग्याची बोलप बोरप व ओरप. ओरव ओरव जिराली. मनाचं घाबरेपणा, लटलट कापणं संपलं. तेथे केवळ झाली वाप निजबोधाची. बस ते स्वरूप कळाल्यानंतर कसलं कैसा धाक सकळिकही आपुले. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. निरसले, भय मेले नाही.
कारण मागे सांगितलं, जे प्रेम करतं, जे लळा लावतं, तेच घाबरवतंय. तेच पार्ट बदलून येतं. नाहीतर आहे कोण? एकच आहे की नाही? जेव्हा प्रभाव ब्रह्मचिंतनात शांत होतो, तेव्हा कुठे आलो होतो? उपलब्ध नसते. जेव्हा मनास अतीत अवस्था प्राप्त होते, तेव्हा ते मुळी उपलब्धच नसते. परम सत्य स्वरूपाच्या टेहळणी बुरुजावरून सर्व प्रकारचे संकल्प, विकल्प हे सर्व बोलण्याच्याच गोष्टी असतात आणि ती शब्दाची अर्थहीन बडबड ठरते. प्रजल्प मात्र. नुसतंच मुंडकी वटवट तैसे ते का ते बोलणंच राहणार, पण कुठून? परम सत्य स्वरूपाच्या टेहळणी बुरुजावरून, किल्ल्याच्या वरून. तिथं एक बुरुज बनवलं, त्याच्यावरून सगळं पाहिलं ना, तर सगळं पाहिलं तर काय दिसतं? संकल्प हे विकल्प सर्व बोलण्याच्या गोष्टी असतात आणि ती शब्दाची अर्थहीन बडबड ठरते. स्वप्नात असताना माणूस अरे अरे मला वाचवा, कृपया वाचवा असे ओरडत असतो. कधी? स्वप्नात असताना. परंतु जे खोलीत बसलेले असतात, त्याच खोलीत जे गप्पा मारीत बसलेले असतात, परंतु जे खोलीत बसलेले असतात त्यांना कसलीच भीती वाटत नसते. हे स्वप्नात म्हणते मला वाचवा, यांना काहीच भीती नाही. बरं, याला कुठून वाचवायचं? तर त्याला म्हणतो तू जागा झाला म्हणजे वाचला. ठीक आहे नाही? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता साच उधरलो गुरु कृपे. स्वप्नात माणूस स्वप्नात असताना माणूस अरे मला वाचवा, कृपया वाचवा असे ओरडत असतो. परंतु जी खोलीत बसलेले असतात त्यांना कसलीच भीती वाटत नसते. ते म्हणतात तुझे संरक्षण करावायचे. प्रश्न तुझे संरक्षण करायचे? तू तर चांगला बिछाण्यावर झोपलाय, पांघरून बिंगरून घेऊन पॅन्ट चालून चालले, आता तुझं काय संरक्षण करायचं? आणि कशातून संरक्षण करायचं? कशातून? म्हणजे तुला गोदडीतून उठवायचं आणि जागा करायचंय का? तू तुझे संरक्षण कर. कोण करणार नाही? कोण करणार आहे? आपुली आपण करा सोडवत. स्वप्नात असे ओरडत असतानाच तुम्ही केव्हा तरी जागे होता. आपण होतो की नाही जागे स्वप्नात कधीतरी? स्वप्नात होतात जागे सगळे. स्वप्नात बाबा बी ओरडतात बोले सगळे. ह्या नाही, झोपेतल्या स्वप्नात सुद्धा. हो. स्वप्नात असे ओरडत असताना तुम्ही केव्हा तरी जागे होता. तुम्ही ओरडत असताना स्वतःच ऐकत असता. वाचवा, वाचवा. कोण ऐकत असतो? बोलणारच ऐकत असतो. मग त्यांनी त्याला वाचवायचे आणि तुम्ही ओरडायचे थांबता. वाचवा, वाचवा म्हणता, नंतर ऐकत असता, नंतर अचानक ओरडायचे थांबता. का? जागे झाले. त्यानंतर तुमचे ओरडणे तुमची दृष्टीने निव्वळ निरर्थक असते. आता तुम्ही जागे झाले हो म्हणतात, उगाच बडबड करत होतो. ते म्हणले बाकीचे म्हणायला लागले, "काय तुम्हाला समजत नाही काय? आज झोपेत होतो, स्वप्नात होतं. ती काय बडबड खरी आहे का?" उलट तो त्याला म्हणेल आणि स्वतःलाही समजेल, काय उगाच ओरडत होतो. त्याप्रमाणे शुद्ध जाणीव तत्वाच्या पातळीवर असताना वैविध्यपूर्ण अपूर्व जग अनुभवलेच जात नाही. वेगवेगळ्या प्रमाणे नटलेलं जग अनुभवले जात नाही. ते जग म्हणून शिल्लक राहत नाही. भूतावरचा खांबावरचं भूत शिल्लक राहत नाही. मग त्याच्यामुळे भीती बी नाही आणि आनंद पण नाही. अज्ञानी माणसाची आपल्या सत्य, दिव्य, आध्यात्मिक स्वरूपाचे अज्ञान असणाऱ्याची ती निव्वळ बडबड असते. बघा, मग तो जग आहे, काही खरं नाही माणसांचं राहिलं. हे सगळं आपल्या सत्य, दिव्य, आध्यात्मिक स्वरूपाचे अज्ञान असणाऱ्यांची ती निव्वळ बडबड असते. हे काही खरं नाही राहिलं, अमुक नाही. हे कोणाचं बडबड चालू आहे? जे स्वतःच्या बद्दल अज्ञानी आहेत. स्वतःच्या बद्दल अज्ञानी असल्यामुळे जगाबद्दल सुद्धा काय आहे ते अज्ञानीच आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही राहिलो आजी माझे फिटले कोडे. बहुत जन्माचे साकडे. प्रश्न होता आता कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. हे म्हणताना किती आपण त्याच्याशी समरस होऊन जातो. तो अभंग म्हणताना आपलं कोडं फिटलेले, आपल्या डोक्याला काही ताण राहिलेले नाही आणि कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आता काही शिल्लक राहिलं आपल्या डोक्यात? राहिले का मामा शिल्लक? नाही. राहिले का हो साहेब? नाही. आपल्याला काय झालंय? सगळं कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. वेदांतात सुद्धा वेदांतात सुद्धा ऐकणारे पण तिकडचे बी हुशार असणारे इकडच्या सारखे. ते म्हणणं सगळं जसंच्या तसं आहे आणि कुठं कोडं फिटलंय.
म्हणणं नाटक आहेत ना, हा असणाराची ती निव्वळ बडबड असते. वेदांतात सुद्धा आत्तापर्यंत जे सांगितले गेले, ते जग बेकार, देह, मन अति खराब आहे सगळं हे सुद्धा वेदांतात सुद्धा आत्तापर्यंत जे सांगितले, श्लोक क्रमांक 399च्या अगोदर 398 पर्यंत जे सांगितले गेले, ही एक मूर्खाला सुधारण्याकरता केलेली वटवट असते. झोपलेल्याला जाग करण्याचे ते प्रयत्न असतात. आता कसं काय शिनलकर बाबा, ही वटवट कशी आहे? वेदाची वटवट आहे, तर मग आपलं काय सांगा बरं. पाया पडताना माणूस दाताडाव पडन बरं. असे मलाही अनुभव येतो. आपण तिकडं घाई घाई कीर्तनाला, तिकडं विठोबा रोखमायनी, इकडं आपली कोलाटोडी व्हायची. पाया पडताना, आहे की नाही. सत्य दिव्य आध्यात्मिक स्वरूपाचे वेदांतात सुद्धा बघा, ती त्याची बडबड आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाप रोखमादेवरू. हा बरोबर बरोबर, लाडू हरपले. बाप रोखमादेवरू नवल पै केले आणि तारू हरपले. आल्या आल्या करंट मध्ये बघा, त्यांनी लय जग पाहिलेले. अरुण बाबांनी, नानांनी, चंदूबाबांनी. आता आपण जरा मध्ये आहेत ना, त्यामुळे आपल्याला थोडा झटका बसणारच आहे. कुठं आलो होतं सांगा बरं आपण. शाब्बास. तू हे लक्षातच ठेवायचं, बाबा कुठेही जाते नंतर माग येताना आपण ध्यानात ठेवायचं. पोरग जसं कुठं रानात गेलं का हिरव्या रानात फस्त जनावर जित्राप आहे की नाही. जित्राप माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहिती का चित्रप? माहिती चित्रप कसं असतं तुम्हाला? कुठं आलो होतो आपण? तारू हरपली मृगजळी. मी जेवढे प्रयत्न केले परमात तरण्याचे, असं केलं तसं केलं, आता मला कळालं कुठं प्रयत्न करत होतो. मृगजळाच्या डोहीमध्ये मी बोटीत बसलो आणि ते प्रयत्न करत होतो. नसलेल्या संसाराला म्हणत होतो मला तरायचंय तरायचं. आम्ही बुडत कुठं होतो बरं, बुडायला संसार कुठं होता. ही कधी आहे? जेव्हा रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा. बाप रखमादेवर नवल पै गेले, कसं पळवलं आणि तारू हरपले मृगजळी. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीचे मार्जन केले. असे मार्जन म्हणजे वृत्तीचं शोधन केलं. ती वृत्ती पहिली देह हम म्हणत होती, आता सोह हम, ती निज वृत्ती काढली. आता कळालं मला. वेदांतात सुद्धा आतापर्यंत जे सांगितले गेले, ही एका मूर्खाला सुधारण्याकरता केलेली वटवट असते. मनाच्या प्रक्रिया आणि त्याचे कार्य थांबवा. मनाच्या ज्या प्रक्रिया आणि त्यांची कार्य थांबवा आणि तुम्हीच स्वतः आत्मतत्व आहात हे दिव्य सार तत्व पहा. मनात ज्या कल्पना येतात त्या थांबवा आणि जे कल्पना निर्माण करतात त्यांच्याशी सुद्धा संबंध स्टॉप ठेवायचा. अशांची संगत नाही करायची जे या परमार्थाची द्वेषी. तैसे ते पार्था विन्मुख या परमार्था, तयासी सर्वता संभाषण न करावे. मूर्ख लोकांची संगत नाही करायची. मूर्खांचे आरोप, आम्ही बाबा बरोबर, आम्ही बाबा बरोबर. कशासाठी? स्वहिता कारणे. संगती साधूची मेहरबानी नाही साधूवर. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटे त्याने. आपण का बाबाला चिटकाय जायचं? आपल्याला बाबा व्हायचंय, आपल्याला मूळ स्वरूप जाणून घ्यायचंय. बाबाला काय फायदा आहे त्याच्यामध्ये? बाबाचं काम झालं सगळं. तुम्ही आत्मतत्व आहात, ते दिव्य सार तत्व पहा. हा शंकराचार्यांचा अविरत घोष आहे. कत घोष चालू आहे अविरत, सारखे बोलणं, सारखं बोलणं, सारखं चालू आहे त्यांचा घोष. जागा जागा जागा, जागते रहो, अविरत. आता शंकराचार्य पुढील काही श्लोकात उपदेश करीत आहेत आणि वैविध्यतेचा संपूर्ण अभावाचे अत्यंत असत्वम निर्देशित करीत आहात. जग नाहीचे त्यांचं म्हणणे. आता कसलं जग? बाबा बरोबर फिरून हेच कळालं का मग एवढे दिवस? नाही.
एका सत्य तत्वात, श्लोक क्रमांक 400, एका सत्य तत्वात विश्वाची कल्पना करणे, विश्व असे आहे असे मानणे ही केवळ कल्पनारम्य गोष्ट आहे. जग, विश्व आहे ही तुमची काय कल्पनारम्य गोष्ट आहे. तुम्ही कल्पित केलेले, कल्पनेपासून कल्पिला चोट ठेला आणि टेने पडे गोवा. गोवा माहिती ना, नेने हरी. आणि एका जनार्दनी कल्पची मुराला, कल्पना संपल्या, जो कल्पना करत होता त्याच्या कल्पना सरल्या, तोच झाला हरी. होईल का हो? एका जनार्दनी न घ्यावा संशय, निशेषी होय हरिरूप 100%. पण बाकीचे सगळे बाकीचे भुगतात. कुकड है ओ जो भूकत फिरे, सुन सुनाई बात. साधूंच्या गप्पा ऐकल्या ते भुकणं चालले नुसतं. कुकड है जो भूकत फिरे, सुन सुनाई बात. करणी बिन कथनी करे अज्ञानी दिन रात. त्यांना विचारलं तुम्ही का भुकता? ते म्हणले खालच्या आळीचे भुकले म्हणून मधल्या आळीचे भुकले. मग हे दोघं भुकले म्हणले आम्ही कशाला घबराणार? असं नाही, ते सुनून सुनाई नाही, अनुभवाची वार्ता ते बोलत असतात. अनुभवाचे अर्थ देऊ लोका, अनुभवाचे अर्थ आम्ही देऊ. आम्ही काय देणार? अरे आम्ही नव्हे वैद्य अर्थाचे भुकेले, भलते देऊ पथ्ये भलते असे. आम्ही योग्यच माल देऊ. तुमची डोकी जर चालत नसेल तर आम्ही काय करणार त्याला? हो, अनुभवाचे अर्थ देऊ भूता. सोडू चोजविता पुढे पुढे. शब्बास. पुढे पोटी, पुढे पोटी, पोथी, पोती. एवढं जवळ असून माझा एवढा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला तुमच्यासारखंच झाले शिंदे जरा. हे म्हणतात बघा बाबा, ऐका आता त्यांना येते, त्यांना किती आवाज दिला ते कळत नाही, तुम्ही बघा जरा. मी नाही करत नाटक, मी वास्तव आहे. एका सत्यत्वाची विश्वाची कल्पना करणे, अनुभवाचे अर्थ देऊ, अनुभवाचे रस देऊ अर्थभूता, सोडू चोजविता पुढे पोती. देवाचा प्रसाद रत्नाच्या ओनी, शोभतील गुणी आपुल्या. बघा, तुका म्हणे ज्याचे नाम गुणवंत, ते नाही लागत पसरावे. आम्ही असं करणार. आम्ही तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही. आम्ही नवे अर्थ, आम्ही नवे वैद्य, अर्थाचे भुक्याले भलते देऊ पथ्ये भलती असे. बरोबर तसाच काढा देऊ गरजेचा आहे तो. विश्व ही एका सत्य तत्वात विश्वाची कल्पना करणे, विश्व आहे असे मानणे ही केवळ कल्पनारम्य गोष्ट आहे. तुमच्या डोक्यातली ती खुळ येते, ते वास्तव नाही. अविकारी, अरूप, परिपूर्ण तत्वात नानात्व असेलच कसे? ते अविकारी आहे, ते अरूप आहे, त्याला रूप नाही, ते अरूप होते, ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले. ही बी समजूत काढायचं काम चाललंय बरं का तिथं. पण आता ते म्हणतात नाही, एक संख्या मनातच धरायची नाही, डायरेक्ट टोटल ईश्वर स्वरूप आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निर्गुण निराकार, एक तू ही रघुराया. ही कोण बोलतय? निर्गुण निराकार तू एक ही रघुराया. कोण बोलतय? केतन. निर्गुण रघुराया बोलतो ना, ऐकतोय कोण? रघुरायात बोलतोय ना, ऐकतोय भी रघुराया, आहे की नाही? अविकारी, अरूप, परिपूर्ण तत्वात नानत्व असेलच कसे? प्रश्नचिन्ह. असेलच कसे? अनुभव, युक्ती, दृष्टांत आणि श्रुती ह्या वेदांत शिकवण्याच्या 4 पद्धती आहेत. तुमच्या गळी उतरवण्यासाठी, आपल्या गळी उतरवण्यासाठी. अनुभव हा एक त्यांनी पार्ट पकडला, युक्ती हा एक पार्ट पकडला, दृष्टांत कशासाठी? सिद्धांत कळण्यासाठी, श्रुती ह्या वेदांतात शिकवण्याच्या 4 पद्धती आहेत. काय काय शिकवायचं त्यांना? ह्या युक्तीतून, अनुभवातून, दृष्टांतातून, श्रुतीतून. द्वैत हे मुळीच नसते, द्वैत आहेच नाही. काय म्हटले आपले रामचंद्र अंगारे, बाबा उपाधी कहा है, उपाधी है नहीं. काय असेल ती भूमिका? बापरे.
द्वैत हे मुळीच नसते. त्याचे चारही पद्धतीने आचार्य निर्देशन करतात. चारही पद्धतीने, अनुभवाने, युक्तीने, दृष्टांताने आणि श्रुतीने सुद्धा ते प्रगट करतात. काय? सकल वेदांत तात्पर्य विषय अनुभव युक्ती दृष्टांत श्रुतीभी द्वैतस्य अत्यंत असत्व उपदेशंती आचार्य. आचार्य काय सांगतात? द्वैत आहेच नाही, कोणी कचरा घातला म्हणले. सकल वेदांत, मराठीत याचा अर्थ असा होतो, सर्व वेदांताचा मुख्य उपदेश अनुभव, तर्क, दृष्टांत म्हणजेच उदाहरणे आणि श्रुती म्हणजे वेद यांच्या माध्यमातून स्पष्ट केला जातो. यामध्ये द्वैत, दोनत्व म्हणजे ब्रह्म आणि जीव यांच्यातील भिन्नता हे पूर्णपणे असत्य, असत्व आहे असे आचार्य गुरु उपदेश करतात. तुम्ही जी कल्पना केलेली आहे भिन्नता आहे, ती भिन्नता नाही. ते कसं आहे? अभिन्न आहे. जीव, परमात्मा आणि हे सगळं जगत हे दृष्टांतानी सिद्धांतानी पटून तुम्हाला हेच द्यायचंय. मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसे, तू ब्रह्मरूप आहे हे पटवण्यासाठी कीर्तन, प्रवचन, तीर्थयात्रा, चिंतन हे पटवण्यासाठी. आणि तिथं मुद्देमालच गायब झालेला आहे. बाकीच्याच मंगळवाणी हेगडाच्या आळ्या अवघीच चिपाडे, माहितीये का? तिथं काय तिथं भेटणार आहे ते म्हणतात. सकल वेदांत तात्पर्य विषय काय? सर्व वेदांत ग्रंथाचा मुख्य उद्देश ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव म्हणजेच ब्रह्म हे शिकवणे आहे. अनुभव, युक्ती, दृष्टांत, श्रुती वेदांताचा गाभा समजवून सांगण्यासाठी. कीर्तन कशासाठी आहे? ब्रह्म समजण्यासाठी आहे. परंपरेने चालू आहेत पिढी जात, याच्यासाठी नाही. कोर्टात केसेस चालू आहे निकाल लागण्यासाठी. आगली तारीख, आगली तारीख, आगली तारीख, मरेपर्यंत बाबा काल्याचं कीर्तन तुम्हीच करायचं. करा, पण दरवर्षी अशी सोडवा आणि आमच्यामध्ये ब्रह्मत्व जागवा. आणि हा नानत्व जो दिसतंय याचा काय करा? तुम्ही बात करा. दिसणारा द्वैत संपुष्टात टाका. त्याच्यासाठी गुरुच्या माग लोंडा वळायचा आहे. द्वैताची झाडणी गुरुकडून ज्ञान. गुरु द्वैतात ठेवत असेल तर कसलं ज्ञान आहे मग ते? वेदांताचा भाग. बाबाला काय झालं? मध्ये हुक्की आली. वेदांताचा गाभा समजावून सांगण्यासाठी अनुभव, प्रत्यक्ष अनुभूती. झटका दिला बाबाने आपल्याला नामचिंतनात बसल्यानंतर. असा झटका बसल्यानंतर म्हणतो, अरे हाय रे बा, काहीतरी आहे बा. आणि त्या अनुभव बी कशासाठी? ब्रह्म आणि जगत हे एक आहे असा निश्चय होण्यासाठी. जरी दिसत असले दोन तरी दोन मुळात नाहीच. प्रत्यक्ष अनुभूती कोण देतं? प्रत्यक्ष अनुभूती कशाला म्हणतात अनुभूती? अरे बोलल्याची गोडी खादल्याशी नाही. गुळगोडे 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 असं म्हणणाराला गोड लागणार आहे काय? खाणाराला गोड. बरं, खाणाराला नीट सांगता नाही येत, ही तर मोठी अडचण आहे. ज्याला कळतं त्याला सांगता येत नाही, आणि ज्याला सांगता येतं त्याला कळत नाही. डॉक्टरला ऍडव्हर्टाईज करण्याचा अलाउड नाहीये. त्याला सगळं कळतं पण ऍडव्हर्टाईज करता नाहीत. आणि ज्याला ऍडव्हर्टाईज करता येते त्याला इलाज करता येत नाही. आणि असे सगळे ऍडव्हर्टाईजवार आहेत. श्रीराम लागू, डॉक्टर श्रीराम लागू, त्यांनी एकदा दाताच्या पेशच्या केली होती, त्यांची पदवी बाद करण्यात आली. ज्याला सांगता येतं त्याला कळत नाही, ज्याला कळतं त्याला सांगता येत नाही. मुकया साकर चाखाया दिदली, बोलता ती बोली बोलवे ना. अरे बोलण्याने हरी सापडे ना बापा, भक्तीचे मापा येईल हाता शांतामाई पा. आणि त्यांचा गाथ्याला अभिप्राय धुंडा महाराज देगलूरकर, जगन्नाथ महाराज पवार. बघा, अशिक्षित बाई सांगते, मला अनुभव आलाय. विचार, उदाहरणे आणि श्रुतीचा वेदांचा आधार उपयोग केला जातो. द्वैतस्य अंत्यत्व असत्व. द्वैत म्हणजे जग व ब्रह्म यामध्ये भिन्नता असल्याचा जो भ्रम आहे तो पूर्णपणे खोटा आहे. दिसत जरी असलं तरी खरं नाही. अद्वैत म्हणून जग म्हणतं दिसतं तसं नसतं, म्हणून जग हे जग दिसतंय तसं नाहीये. वेदांत, अद्वैत वेदांतानुसार केवळ ब्रह्मच सत्य आहे, बाकी सगळे मिथ्या भ्रम आहे. बस एक देव सोडून या जगात दुसरं काय नाही. विचार, आचार्य, उपदेशक आपल्या शिष्यांना शिकवतात. आचार्य, उपदेशक आपल्या शिष्यांना शिकवतात, जेणेकरून शिष्याला आत्मज्ञान होईल आणि मोक्ष प्राप्ती होईल, मोक्ष प्राप्ती साधता येईल.
बघा इथं खाली श्लोकाचा अर्थ दिलाय. सकळ वेदाचा विषय तो आहे आणि आमच्या गप्पांचा विषय हा नाहीच आहे. एक अद्वैत ब्रह्म पाही, दुसरे अनिक काही नाही. प्रपंच मिथ्या वस्तूचे ठाई, हे प्रमाण पाही वेद वाक्ये. तू काय वाचून येते काय? हे बोलतात ते भगवंत कोण बोलविते हरिवीन. तैसा माझ्या साक्षात्कारे सरी अहंकाराची वारी. अहंकार जाय द्वैत, अहंकार लोपे हा अहंकार लोपे अवधारी द्वैत जाय. बघा माझा साक्षात्कार झाला का द्वैत जात, माझा साक्षात्कार नाही तोपर्यंत दोन दिसेल. आणि बाबा काय म्हणतात, डॉक्टरकडे एक सकाळी गेला, रात्री झोपला होता, सकाळी उठलं होतं, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर डोळसांकडे. त्यांना म्हणला, डॉक्टर रात्रीपर्यंत माझी दृष्टी शाबूत होती, पण आता मला एकाची किती दिसतात, दोन. कोण म्हणतोय? पेशंट. कोणाला? डॉक्टरला. तर डॉक्टर म्हणते तुम्ही तिघ कशाला आले? आता ऑपरेशन पहिलं कोणाचं करायला पाहिजे? डॉक्टरचं. त्याच पहिलं ऑपरेशन केलं पाहिजे. कालत्रया अबाधित तूच विश्वात्मा निश्चिंत, हे चतुर्श्लोकी भागवत म्या त्यासी उपदेशिले. कोणाला? त्या ब्रह्मदेवाला मी सांगितलं. बघा हंस म्हणतो, हंसरूपी ब्रह्म उपदेश श्रीहरी चतुर्श्लोकी चारी भागवत. कल्पनाजन्य बघा ते निर्देशित करतात, द्वैत मुळीच नसते असे चारही पद्धतीने आचार्य निर्देश करतात. द्वैत नाही, सगळं काय आहे? अद्वैत आहे. कल्पनाजन्य नाम रूपाचे अनंत प्रकार, कल्पनाजन्य नाम आणि रूपाचे अनंत प्रकार आहेत आणि त्यातही परस्पर संघर्ष हे नसतातच. कल्पनाजन्य नाम रूपाचे अनंत प्रकार आणि त्यातील परस्पर संघर्ष हे सर्व नसतातच. एकमेव सत्य स्वरूप हे विकारी निर्विकार, रूपहीन निराकार आणि परिपूर्ण निर्विशेष असते. अशा प्रकारचा दिव्य व्यक्तिभावात वैविध्य कसे असू शकणार? जर तुम्ही दिव्य व्यक्तिभावात गेले तर तुम्हाला ते वेगळं वेगळं जग कसे दिसेल? ज्या अर्थी वैविध्यच असू शकत नाही, त्या अर्थी ते संपूर्ण गोचर जगत अस्तित्वात नसते. जग आहे ही कल्पना स्वीकारत नाहीत संत. आपल्याला ते करायचंय. बाबाने आपल्याला तिथपर्यंत नेलंय. आता जरी जगात काही चांगलं वाईट घडलं तरी मी जग स्वीकारायचं नाही. मी ब्रह्मरूप आहे, जगत सुद्धा काय ब्रह्मरूप आहे. देव तया जवळी असे पाप नासे दरुशनी. फार तर विक्षेपित मनाचा तो जास्तीत जास्त भ्रम असतो. बस जग दिसत असलं तर मन विक्षेपित झालं आणि त्याच्यामुळे काय निर्माण झाला? भ्रम निर्माण झाला. 400ला थांबूया आपण, वेळ झालेली आहे. 400 श्लोक दुसरा भाग विवेक चूडामणी भाग क्रमांक 2 श्लोक क्रमांक 400ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री विवेक चूडामणी संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे आपण पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान कृष्ण भगवान की जय. गुरुदेव सब संतन की जय. मोरया माता विश्वात्मके देवे, हे देवाज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे वसायराने. जे कळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी दिवाळो. कृता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे दिव्य जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त उन्नगरी भेट तुता भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रनेचे लांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन स्वये होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिनी लोकी. भजिजो आदि कुर्सी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी.
दृष्टादृश्य होवावी ते तमने श्री विश्वेश्वराहो आहोई लतान बसाहो येणे वरे ज्ञानदेव सुया झाला येणे वरे ज्ञानदेव सुया झाला येणे वरे ज्ञानदेव सुया झाला. ओम शांती शांती शांती.